वानवडी अत्याचार प्रकरणातील आज सुनावणी पार पडली आहे। यामध्ये आरोपी संजय रेड्डी याला पुणे पोलिसांनी न्यायालयात आज हजर केलं होतं। यामध्ये याला 8 ऑक्टोबर पर्यंतची जी पोलीस कोठडी आहे ती देण्यात आलेली आहे। या संपूर्ण याच्यामध्ये पोलिसांना आणखी काही तपास करायचा आहे आणि त्यासाठीची ही पोलीस कोठडी जी आहे ती त्यांनी मागून घेतलेली आहे। यामध्ये आरोपीने हा सर्व प्रकार कुठे केला, कधी केला हे जाणून घ्यायचं आहे। त्यासोबतच या सर्व प्रकाराचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। आज सुनावणी झालेली आहे। यामधील दोन्हीही मुली ज्या आहेत त्या अल्पवयीन आहेत आणि त्यांना त्रास झाल्यानंतर काल रात्री हा संपूर्ण गुन्हा दाखल झालेला आहे। यानंतरच या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं। अटक झाल्यानंतर आज पहिली सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे। यामध्ये ही यातली जी मुलगी आहे एक तर तिच्या काही भागांमध्ये इन्फेक्शन जे आहे ते देखील झालेलं आहे। मेडिकल टेस्ट ज्या आहेत त्या करायच्या आहेत आणि या संपूर्ण तपासासाठीच पुणे पोलिसांना जी आहे ती 8 तारखेपर्यंतची जो आहे ताबा जो आहे तो या संजय रेड्डीचा मिळालेला आहे। सौरव राजेश जायब आहे। वानवडी येथे एका 6 वर्षाच्या चिमुकलीवरती एक चुकीचा प्रकार घडला। त्यामध्ये आज आम्ही आरोपीतर्फे न्यायालयात आमची बाजू मांडली। पोलिसांनी आरोपींना आणल्यानंतर त्यांची 7 दिवसाची पोलीस कस्टडीसाठी डिमांड केली होती। तर आपण आमचे मुद्दे मांडल्यानंतर मेहरबान कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। नेमकं आरोपींच्या वकिलांनी आणि सरकारी वकिलांनी काय नेमकं सांगितलं कोर्टामध्ये? हा प्रकार झाल्यानंतरचा नेमकं काय घटना घडली? सरकारी वकिलांनी विविध मुद्दे मांडले, जसे की आरोपींचे मेडिकल करायचे आहे, अजून कोणी इतर मुली आहेत का ज्यांच्यासोबत असा चुकीचा प्रकार घडलेला आहे। त्यावरती आम्ही आमचे काउंटरमध्ये कोर्टासमोर मुद्दे मांडलेले आहेत, ज्यावरती कोर्टाने 7 दिवसाच्या ऐवजी 5 दिवस PC दिलेली आहे। आरोपीच्या जीवाला धोका आहे असं प्रकारचं सांगण्यात आलं। आरोपीला कोर्टात आणण्यापर्यंतच खूप, कारण की पोलीस स्टेशनला देखील खूप जमाव वगैरे झालं होतं असं कळलं होतं। तर त्यामुळे आरोपीच्या जीवाला म्हणण्यापेक्षा की जे मी पॉईंट होता डिमांडचा त्यामध्ये एकच पॉईंट मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला की मेडिकल करणे आरोपीचे हे एक व्हॅलिड पॉईंट आहे, त्यामुळे कमीत कमी दिवसाची PC देण्यात यावी असं आम्ही कोर्टाला सांगितलं आहे। त्यावरून कोर्टाने 5 दिवस PC दिलेली आहे। मुद्दे मांडण्यात आले, या मुद्द्यांच्या आधारावर ती पोलीस कोठडी वाढवून कुठले मुद्दे मांडण्यात आले? नाही, सध्या ही नाही प्रविष्ट गोष्ट आहे, त्यामुळे सध्याच्यावरती काही बाईट करणं योग्य राहणार नाही। थँक्यू। म्हणूनच आता या प्रकरणामध्ये काय नेमकं आणखी समोर येत आहे पुढे पाहणं ते महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून मोना यांपुरे, सिविक मिरर।